10th स्टँडर्ड SSC बोर्ड आणि 10th स्टँडर्ड CBSE बोर्ड या दोन्ही बोर्डसाठी मराठी अक्षर भरती हे सेम पुस्तक आहे. यातला आत्ता आपण 7वा लेसन म्हणजे लेसन नंबर 7 फूटप्रिंट्स हा पाहणार आहोत. फूटप्रिंट्सचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. हा लेसन तुम्ही एखाद्या गोष्टीसारखा स्टोरीसारखा शेवटपर्यंत ऐकायचा आहे. तो तुम्हाला 100% खूप छान समजावून मी सांगणार आहे. पहा लेसनमध्ये नेमकं काय सांगितलं आहे. तर लेसनमध्ये असं सांगितलं आहे की पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग याचा अर्थ जागतिक तापमानामध्ये खूप वाढ झाली आहे. ही वाढ कशामुळे होते? खूप झाडं आपण तोडल्यानंतर, त्यानंतर प्रदूषण केल्यानंतर तापमानामध्ये वाढ होत जाते. सगळीकडे धूर पसरतो, प्रदूषण, कार्बन डायऑक्साईड वाढतो आणि ग्लोबल वॉर्मिंग होत असतं. आणि पृथ्वीला या ग्लोबल वॉर्मिंगमधून खूप धोका असतो. सगळ्या सजीवांना, जिवंत मानवांना, प्राण्यांना, वनस्पतींना सगळ्यांना धोका असतो. हा धोका होऊ नये यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपली जीवनशैली बदलायला पाहिजे. आणि हाच मुद्दा घेऊन लेखकांनी या पाठामध्ये आपल्या पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं, झाडं कशी लावायची, झाडं जगवायची आणि आपण वाहनं वापरताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कसा करायचा, अशी सगळी गंमत म्हणजे तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा आणि आपल्याला विचार करायला लावणारी ही कथा लेखकांनी आपल्याला सांगितली आहे. ती आत्ता आपण पाहणार आहोत. ही जी कथा आहे तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला 100% खूप छान समजणार आहे. फक्त शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. दुसरी कोणतीही व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. मी व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाली रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेक दार उघडतो आणि कामवाल्या रेखामावशी घरामध्ये येतात आणि त्या आल्या आल्या किचनमध्ये जी भांडी घासायला पडलेली असतात त्या भांड्यांकडे त्यांचा मोर्चा वळवतात. म्हणजे ते भांडी घासण्यासाठी रेखामावशी किचनच्या ओट्यासमोर उभ्या राहतात. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. अभिषेकला उठायला उशीर झालेला असतो कारण त्याच्याकडे कोण आलेला असतं? सुमित आलेला असतो. तो कानपूरहून आलेला होता. कानपूर बघा, उत्तर प्रदेशामध्ये एक शहर आहे कानपूर नावाचं आणि तिथून सुमित त्याच्याकडे आलेला आहे. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेलं नवं प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून दोघंजण गप्पा मारत असतात. अभिषेक आणि सुमित काय करत असतात? गप्पा मारत असतात. आणि सुमितने एक नवं प्रोजेक्ट तयार केलेलं असतं. तो ते अभिषेकला दाखवत असतो. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. रात्री झोपायला त्यामुळे उशीर होतो कारण दोघंही प्रोजेक्ट पाहत असतात. सुमितने जे तयार केलेलं नवं प्रोजेक्ट आहे ते पाहण्यामध्येच त्यांना रात्रीचे 2 वाजतात. काय हो हे? तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. आता बघा, प्रत्येक जी काही स्टोरी असते किंवा कथा असते ह्याच्यामध्ये काही कॅरेक्टर असतात. तसेच यामध्ये अभिषेक आहे, सुमित आहे, स्नेहल आहे, पावडे काका आहेत, असे वेगवेगळे, रेखामावशी आहे, असे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. आता हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. काय हो हे? तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या. रेखामावशी हॉलमध्ये फरशी पुसत असतात आणि स्नेहल त्यांना म्हणते, काय हो हे? तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच घाण करता? पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. स्नेहल जी आहे ती स्वच्छतेची भोगती आहे. स्वच्छतेची भोगती याचा अर्थ असा ती खूप स्वच्छता प्रिय आहे. तिला स्वच्छता खूप आवडते स्नेहलला. आणि हे जे रेखामावशींचे पाय फरशीवर दिसतात, तिला मळकट चळकट असे जे काही डाग दिसतात फरशी पुसताना, तेव्हा तिला खूप त्रास होतो आणि ती तसं बोलते. रेखामावशी ही बिचाऱ्या रमल्या होत्या. त्या पण नाराज झाल्या तिचं ते ऐकून. अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शान काम करते बाई. शेना मातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखंडलाय. समधी धूळ लागती पायासनी आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला येळ बी नाही आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ. आता रेखामावशी स्नेहलशी बोलतायत. त्या काय म्हणतायत? अहो स्नेहाताई, मी एसीत बसून काम नाही करत, मी शेना मातीत काम करते. म्हणजे मातीत मी काम करते आणि मातीत केलेल्या कामामुळं काय होतं? समजा रस्ता उखंडलाय याचा अर्थ सगळा रस्ता त्यांचा काय झालाय? खणलाय. रस्ता उखडलाय म्हणजे खणलाय
आणि सगळी धूळ त्यांच्या पायाला येताना जाताना लागते आणि 10-10 मिनिटाला म्हणजे 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला त्यांना वेळ नाही. आणि पाणी तरी कुठं आहे असं त्या म्हणत आहेत. पाणी पण नाही आमच्याकडे, बक्कळ म्हणजे खूप, पाणी पण नाही, मग कसं काय सतत पाय धुवायचे असं त्या म्हणत आहेत. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोलतो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. हे सगळं स्नेहल बोलली, पण ती परत रेखा मावशींना म्हणते की सॉरी, मला माफ करा. त्यांच्या मळकट पायांबद्दल त्यांना बोललेलं तिलाच नंतर कसं तरी वाटायला लागतं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. स्नेहलला टाचेला फाटलेली, तुम्हाला टाच माहिती आहे, पंजाच्या पाठीमागे जे पायाचा भाग असतो पाठीमागे त्याला टाच म्हणतात. आणि या टाचेला फाटलेली त्यांची चप्पल तिला आठवते. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सुमित पण रेखा मावशी कशा जोरात बोलतात आणि जोरात बोलल्यानंतर सुमितही हॉलमध्ये येतो. हा सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. हे सगळं झालेलं सुमितच्या लक्षात आलं. तेवढ्यात पावडे काकाही आले. पावडे काकासुद्धा येतात. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. बाबा आणि पावडे काका एका कार्यक्रमाला जाणार असतात. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. फरशी पुसणाऱ्या ज्या रेखा मावशी असतात त्यांचं लक्ष कुठे जातं? पावडे काकांच्या पायाकडे जातं, पायाच्या तळव्याकडे जातं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, म्हणजे बघा असा एकदम स्वच्छ असा गुलाबीसर रंगाचा त्यांचा तळवा रेखा मावशींना दिसतो. कोणाचा? पावडे काकांचा तळवा. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, म्हणजे कुठे पायाला क्रॅक गेलेले नाहीत, टाचेला भेगा पडलेल्या नाहीत. एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. त्या काय म्हणतायत की एकदम लोण्यागत. लोणी कसं असतं? अतिशय मऊ असं लोणी असतं आणि लोण्यासारखा पाय हाय काकांचा असं त्या म्हणतात. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. असं त्या स्वतःशी पुटपुटल्या म्हणजे स्वतःशीच त्या बोलतात हळू आवाजामध्ये. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. त्यांच्याकडे पाहून, त्यांच्या पायाच्या तळव्याकडे पाहून रेखा मावशी स्वतःच्या पायाकडे पाहतात. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. चिरण्या म्हणजे काय? भेगा पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. आता भेगेमध्ये माती वगैरे बसायची, कारण पायाच्या टाचेच्या बाजूला त्यांची चप्पल तुटली होती. त्यामुळे माती आणि धूळ बसून त्या चिरेमध्ये शिरून अजूनच त्या भेगा कशा पडल्या होत्या? काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. अभिषेक आणि स्नेहलचे बाबा दोघं पण तयार होऊन हॉलमध्ये येतात आणि ते काय म्हणतायत? सुमित काय म्हणतोय? मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साह्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो असं सुमितनं सांगितलं. सुमित काय म्हणतोय की मामा, मी एक ॲप तयार केलं आहे आणि त्या ॲपच्या साह्याने आपल्याला कॉम्प्युटरवर कळू शकतं की कोणाचे पाय खरोखर किती स्वच्छ आहेत. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नॉसॉवी लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? ते असं म्हणत आहेत की तुम्ही टेक्नॉसॅव्ही लोकांना, टेक्नॉसॅव्ही लोक म्हणजे तुम्ही तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली जी लोकं आहेत की सगळीकडेच तंत्रज्ञानाचा विचार करायचा, अशा लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय दुसरं काही सुचतं की नाही? अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात की काय तुम्ही लोक? ते काय म्हणतायत की अरे सगळ्यात भारी जे ॲप आहे ते तुमच्या डोक्याच्या कशामध्ये आहे? कवटीमध्ये आहे, म्हणजे मेंदूमध्ये आहे. हे तुम्ही काही लोक विसरली का? बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. बाबा उगाचच आपलं टेक्नॉलॉजीबद्दल बोलत आहेत असं त्यांची व्यक्त केली मळमळ. त्यांनी मळमळ व्यक्त केली याचा अर्थ बाबांनी त्यांची टेक्नॉलॉजीबद्दलची नाराजी व्यक्त केली. मळमळ व्यक्त करणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. आणि इथे पहा अजून एक शब्द आला आहे, डोक्याच्या कवटीत. डोक्याच्या कवटीत म्हणजे आपण डोक्याला हात लावल्यानंतर केसांच्या खाली असं टणक आपल्याला लागतं. त्या जे टणक गोष्ट आहे त्यालाच कवटी असं म्हणतात. त्याला म्हणतात डोक्याच्या कवटीत. मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची, त्याचं नाव आहे फूटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. तो काय म्हणतोय की मामा, गंमत तर बघ माझ्या ॲपची, त्याचं नाव त्यांनी काय ठेवलं आहे? फूटप्रिंट्स.
जे लेसनला नाव आहे तेच त्यांनी त्याचं ठेवलेलं आहे. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. सुरुवात करूया रेखा मावशींपासून. सुमित काय म्हणतो, सुरुवात आपण रेखा मावशींपासून करूया. ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दिदीनं नोंदवला होता आक्षेप. तो काय म्हणत आहे की ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दिदीने नोंदवला होता आक्षेप. आक्षेप याचा अर्थ तिने थोडीशी तक्रार केली होती त्यांच्या पायाविषयी, त्याच्यामुळे इथे आक्षेप असं म्हणलं आहे. थोडासा मुद्दा काढला होता तिने तक्रारीचा. स्नेहलचा चेहरा पडला. स्नेहलचा चेहरा हे ऐकून पडला. तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं ती रेखा मावशींना बोलते त्यामुळे तिला स्वतःचाच राग येतो. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. सुमित काय करतो, आपल्या मोबाईलमधलं ॲप उघडतो आणि प्रश्न विचारायला सुरुवात करतो. मावशी तुम्ही राहता कुठं? त्या टेकडी पल्याड, मावशी म्हणाल्या. मावशी काय म्हणतात, त्या टेकडीच्या पलीकडे राहते मी. इथून किती किलोमीटर आहे? किमी म्हणजे किलोमीटर. त्या म्हणतात 3 किलोमीटर. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? सुमित त्यांना विचारतो तुम्ही इथपर्यंत कशा आलात? म्हणजे तो काय करतोय, ॲपमध्ये सगळी माहिती भरून घेत आहे. गेल्या महिन्यापतूर चालतच येत होते. त्या सांगतात की गेल्या महिन्यापतूर म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत मी चालतच येत होते. पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली या मला. पण आता त्यांच्या लेकानी म्हणजे मुलांनी काय केली, एक सायकल त्यांच्यासाठी घेऊन दिली आहे. आणि तेव्हा आता सायकलनं येते. तेव्हा आता मी कशाने येते, सायकलने येते असं त्या म्हणत आहे. अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. तो काय करतोय, सुमित ॲपमध्ये सगळी माहिती त्यांच्याकडून भरून घेतोय. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? तो विचारतो की सायकलवर का होईना, पण मग सगळी एकूण टोटल किती किलोमीटर तुम्ही फिरता? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? म्हणजे तुम्ही सायकलवर करता, पायी चालता, कशा कशा प्रकारे चालता? आत्तापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखा मावशींनी आत्तापर्यंत कुठं झाडं लावली होती का, किंवा लावली आहेत का, किती लावली आहेत? ही सगळी माहिती तो सुमित ॲपमध्ये भरून घेत आहे. रेखा मावशी फिरायच्या पायीच, त्या पायीच फिरायच्या, कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवल्याशा झोपडी पुढंही त्यांनी 2 झाडं लावली होती. म्हणजे रेखा मावशींनी ते माहिती दिली आहे की बऱ्याच वेळा त्या पायीच फिरायच्या आणि कधीतरी सायकलने फिरायच्या. आणि त्यांच्या झोपडीच्या समोर त्यांनी 2 झाडं पण लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं. एक कशाचं होतं? लिंबोणीचं. लिंबोणीचं म्हणजे कडुलिंबाचं झाड होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. सगळ्यांना प्रश्न पडला की सुमित हे प्रश्न का विचारतोय. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. त्यांना पण काही कळायला तयार नाही की सुमित एवढी माहिती का विचारतोय. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिंट्स. आता एवढी सगळी माहिती घेतल्यानंतर ॲपच्या माध्यमातून काय होतं, रेखा मावशींच्या फूटप्रिंट्स समोर येतात. आणि सुमित म्हणतो ह्या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिंट्स. फूटप्रिंट्स म्हणजे पावलांचे ठसे, पाऊल खुणा. असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. स्क्रीनवरती काय होतं, एक निळा चौकोन येतो, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. निरभ्र म्हणजे कसा, पांढरा शुभ्र, निळाशार, पांढरा शुभ्र, स्वच्छ असा तुकडा, एक निळा चौकोन उमटला पायपुसणीच्या आकाराचा. सगळे आवासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली. हा जो निळा तुकडा चौकोनी आहे त्याच्या मधोमध काय होतं, 2 पावलं उमटतात, म्हणजे 2 फूटप्रिंट्स तिथे उमटतात. एकदम चंदेरी वरखात मडलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फूटप्रिंट्स. सिल्वर फूटप्रिंट्स असं तिथे काय होते, मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स याचा अर्थ असा की सगळ्यात स्वच्छ पाय, अतिस्वच्छ पाऊल ठसे, अतिस्वच्छ फूटप्रिंट्स असा त्याचा मोस्ट क्लीन फूटप्रिंट्सचा अर्थ होतो. वा, पाहिलं रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. स्फटिक, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे म्हणजे एकदम स्वच्छ, क्रिस्टल सारखे, इतके स्वच्छ. सुमित ओरडला, हे भलतंच. रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले,
पावडे काका काय म्हणतात की अरे हे तर भलतंच आहे. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का? आता हे झालं मावशींचे पाय. रेखा मावशींचे पाय अतिशय स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिकसारखे, पाण्यासारखे, एकदम चंदेरी वरखासारखे स्वच्छ आले. आता सुमित म्हणतो, पावडे काका तुमच्या पायाचं आपण पाहायचं का? त्यात पाहायचं काय, हे बघ माझे पाय किती स्वच्छ आणि मौसूत आहेत. पावडे काका म्हणतात, अरे त्यात काय पाहायचं, माझे पाय किती स्वच्छ आहेत, मौसूत आहेत. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले, पण चला काय सांगतंय तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. सुमित काय म्हणतो की आपण पाहायचं का? तर पावडे काका शेवटी म्हणतात की ठीक आहे, आपण बघू तरी तुमच्या ॲपमध्ये नेमकं काय येतंय ते. असं म्हणत पावडे काका तयार होतात. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केली. सुमित काय करतोय आता? पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात करतो. काका आत्ता तुम्ही कुठून आलात? विश्रांतवाडीहून. कसे? अर्थातच कारने. आता काका कशाने आलेले आहेत पावडे काका? कारने आले आहेत. 20 किलोमीटर कारने. तुम्ही एकटेच? सुमितची शंका. पावडे काका खूप लांबून आले असतात कारने आणि एकटेच आलेले असतात. हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? सुमित विचारतो की तुमचं एकूण टोटल फिरणं किती होतं आठवड्यातून? आठवड्याचे 7 दिवस असतात. या 7 दिवसातून तुमचं सगळीकडे फिरणं किती होतं? अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. 16 किलोमीटर म्हणजे 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. 35-40 म्हणजे 35-40 इतके किलोमीटर नक्कीच होतात. आणि हे सगळं कारनं तुम्ही एकटेच ये जा करता? तर तो म्हणतो की हे सगळं, ते म्हणतात की हे सगळं कारने करतो मी. आणि तो म्हणतो की तुम्ही एकटेच ये जा करता, म्हणजे कारमध्ये दुसरं कोणीच नाही का? तर ते म्हणतात नाही, मी एकटाच ये जा करतो. हो नाहीतर काय, बसला हो नाहीतर काय, बसलं लटकत जाऊ म्हणतोस? काका चिडून म्हणाले. काका चिडून काय म्हणतात? हो नाहीतर काय, बसलं लटकत जाऊ म्हणतोस? कारण काका पावडे काका कशाने फिरतायत? कारने फिरतायत. काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? सुमित त्यांना प्रश्न विचारतोय ॲपमध्ये माहिती भरायला. काका तुम्ही झाडं लावली आहेत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना. ते झाडं काय लावणार? काकू काय करतात? माती मागतात आणि ती आणून देणं होत नाही काकांना. तर ते झाडं कधी लावणार? स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला म्हणजे स्नेहल एकदम तडकन बोलून जाते. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. सुमित काय करतोय? पावडे काकांची माहिती घेतोय, जशी रेखा मावशींची घेतली तशी. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. पुन्हा एकदा निळा तुकडा आला आणि तो चमकला आणि त्या निळ्या तुकड्यावर आता कोणाची पावलं आली आहेत? कोणाची पावलं उमटली आहेत? पावडे काकांची पावलं उमटली आहेत. 2 काळी कुट्ट पाऊल चिन्हे. पावलं कशी उमटली आहेत? काळी कुट्ट. आणि रेखा मावशींची कशी उमटली होती? अगदी सिल्वर, चांदीच्या वरखासारखी. आणि पावडे काकांची पाऊलचिन्हे उमटली आहेत 2 काळी कुट्ट पाऊलचिन्हे. आणि खाली शब्द आले, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स. सॉरी तुमचे फुटप्रिंट्स कसे आहेत? डर्टीएस्ट म्हणजे सगळ्यात घाणेरडे फुटप्रिंट्स आहेत. परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. पावडे काकांचा चेहरा कसा पडतो? खूप नाराज होतात पावडे काका. काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, असं पावडे काका रागाने म्हणतात. पावडे काका रागाने म्हणतात, अशा व्हर्च्युअल गोष्टी म्हणजे अशा मामूली गोष्टी, अशा वरवरच्या गोष्टी नका सांगू मला. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत. सुमित काय करतो? त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो. पावडे काका खूप नाराज झालेत आणि सुमित म्हणतो, काका ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, म्हणजे ही पावलं अशी मामूली नाही आहेत, वरच्यावर नाही आहेत. उलट पक्षी ती आहेत, अधिक खरीखुरी आहेत. काका हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं.
सुमित सांगतो की हे वरवरचं नाही आहे, यातून आपण किती कार्बन आपल्या आजूबाजूला आपण किती कार्बन डायऑक्साईड सोडतो हे आपल्याला याच्यामधून दिसतं. वातावरणात आपण किती कार्बन सोडतो, रोजचा किती कार्बन आपण सोडतो, रोज आपण किती हानी पोहोचवतो आहे पृथ्वीला, हे आपल्या या दैनंदिन व्यवहारातल्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला इथे या ॲपमध्ये दिसत आहे. त्यामुळे हे प्रिंट्स व्हर्च्युअल नाहीत, हे मामूली नाहीत, असं सुमित त्यांना म्हणतो. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही 20 किलोमीटर नंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडता. मग सुमित आता त्यांना सांगत आहे की बघा, तुम्ही कारने येता, आपल्याला कळत नाही कार्बन डायऑक्साईड किती वातावरणामध्ये गेला आहे तो, आणि रोज तर तुम्ही 20 किलोमीटरचं अंतर पार करता कारनं, आणि तुम्ही काय करता, रोज 1 लिटर साधारण पेट्रोल जर वापरता तर त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडता. काहीतरीच मला नाही पटत. पावडे काका म्हणतात की काहीतरीच हे मला नाही पटत, असं ते म्हणत आहेत. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. तो काय म्हणत आहे, काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. म्हणजे पहा, रेखा मावशी सगळीकडे सायकलने प्रवास करत आहे, पायी प्रवास करत आहे, त्यामुळे त्यांची पावलं अगदी चंदेरी अशी शुभ्र आली. आणि तुम्ही काय करताय, कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडताय, त्यामुळे तुमच्या पावलांचा रंग कसा आला, काळा आला, आणि तो त्याच्यावरून ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत. तो समजावून सांगत आहे की रेखा मावशी काय करत आहे, सगळीकडे पायी चालत आहे, सायकलचा वापर करत आहे, त्यामुळे त्यांची पावलं आहेत चंदेरी, असं सुमित बोलत होता. बापरे, आपण फरशी घाण होण्याच्याच गोष्टी करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणली आहे आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहीवरून म्हणाली. हे सगळं जे वाक्य आहे ते स्नेहल बोलत आहे. स्नेहलला गहीवरून येतं आणि ती बोलते की आपण किती फरशी घाण होण्याच्या गोष्टी करतो. आपण तर खरोखर सगळं वातावरणच बाहेरचं प्रदूषित करत असतो. आपल्या पायाला किती कार्बन चिकटलं आहे ते आपण पाहत नाही. आणि ग्लोबल वॉर्मिंगला, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जागतिक तापमानवाढीला आपण भर लावतो. तापानं फणफणली आहे आपली धरती, म्हणजे वातावरण आपण तापमानामध्ये उलटं आपण काय करतोय, हा कार्बन डायऑक्साईड वायू सोडून आपण खूप धरतीला तापवतोय, गरम करतोय. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. आता आपल्या पायाला खूप कार्बन चिकटला आहे, तर हा आपण काय करायला पाहिजे, स्वच्छ करायला पाहिजे. तर आता ती काय ठरवते, स्नेहल म्हणते की मी आता इथून पुढे कॉलेजला जाताना सायकल वापरणार, कारण सायकलने कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, आणि मला माझे पाय रेखा मावशींसारखी चंदेरी हवेत. आणि ती म्हणते मला पण माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहीवरून म्हणाली. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेजसमोर बसस्टॉप आहे, आजपासून मी बसनंच ये जा करणार. ठरलं एकदम. अभिषेक पण भारावून जातो आणि तो म्हणतो की कॉलेजसमोर माझ्या बसस्टॉप आहे, मी पण काय करणार, बसने ये जा करणार. बसने ये जा केल्यानंतर काय होतं, इथे सुद्धा इंधनाची, पेट्रोलची बचत होते. आणि ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. म्हणजे पर्सनली जर आपण कार घेऊन गेलं तर कारमध्ये 4-5 लोक बसतात, पण आपण एकट्याने जर प्रवास केला तर अर्थातच प्रदूषण खूप होणार आहे. पण बसने जर केला प्रवास तर 100% प्रदूषण कमी होणार आहे आणि आपली पृथ्वी ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचणार आहे, असं या ठिकाणी इथे बोलणं सगळ्यांचं चाललेलं आहे. आता इथे पहा, खरं आहे पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलो आहे आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. अभिषेकचे बाबा हे सगळं बोलत आहेत की खरं आहे पोरांनो, आजकाल आपण चालणं, सायकल वापरणं हे करतच नाही.
आपल्याला अगदी चौकातून कोपऱ्यावरून जरी भाजी आणायची म्हटलं तरी आपण काय करतो, गाडीवर जातो आणि शिवाय व्यायामाकरता वेगळं मॉर्निंग वॉकला आपण जातो. म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी आपण चालत जातो, पण भाजी आणायला आपण गाडीवरून जातो, असं अभिषेकचे बाबा म्हणत आहे. आणि बसने प्रवास करणं आपल्याला कमीपणाचं वाटतं, कारने प्रवास केलं तर आपल्याला खूप मोठेपणाचं वाटतं. मग आपल्या पायाला जो चिकटलेला कार्बन आहे, जो काळा रंग आहे, याच्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट. पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना एकत्र वाहतूक व्यवस्था, रेल्वे, बस, रेल्वे, बस वगैरे अशा, असं अभिषेकचे बाबा म्हणत आहे. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या कपड्याने फडक्याने पुसून घेतले. रेखा मावशी काय करत असतात, हे सगळं चाललेलं असतं आणि त्या बोलता बोलता काय करतात, पायावर जे फरशीवरती डाग पडलेले असतात ते पटकन त्या फडक्याने पुसून टाकतात. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशींनी. सुमित म्हणाला. सुमित काय म्हणत आहे की बघितलं का रेखा मावशींनी किती सहजपणे फरशीवरचे हे जे डाग आहेत ते पुसले आहेत. पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. पण आपण जे काही वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडत आहे ते पटकन इतक्या नाही जाणार, तो पटकन इतक्या पुसून टाकता येणार नाही, असं सुमित सगळ्यांना सांगत आहे. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्या गर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. जर झाडं लावली तर झाडं काय करतात, कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. त्याच्यामुळे किमान आपल्याला झाडं तरी लावली पाहिजेत. म्हणजे काय होईल, हिरव्यागार गर्द झाडांनी आपली काळीकुट्ट जी पावलं आहेत, ठसे आहेत, ते थोडे तरी उजळ होतील, म्हणजे स्वच्छ होतील. सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले आणि त्या निळ्या शार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. आता पावडे काका काय म्हणत आहेत, हो ना, आपणही तसंच करत राहिलं पाहिजे आणि आपण जर असंच वागत राहिलो तर कसं चालेल, असंच वागत राहिलं तर चालणार नाही. आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणे उमलल्याचा त्यांना भास झाला. याचा अर्थ असा, आपण जर सगळ्यांनी हातभार लावला ग्लोबल वॉर्मिंग न होण्यासाठी, तर 100% सगळ्यांचे ठसे कसे होतील, पांढरे शुभ्र होतील, चांदीच्या वरखासारखे होतील, झऱ्याच्या स्फटिकासारखे होतील, असे या ठिकाणी पावडे काकाच आपल्याला सांगत आहे.